हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. नक्कीच मजेतच असाल कारण नवरात्र चालू आहे. मजेत तर असतोच आपण, पण नवरात्र म्हटलं म्हणजे रोज वेगळ्या कलरचे वेगवेगळे कपडे आले, मग ते कितीही कोपऱ्यातनं शोधून काढावे लागतात. आपल्याला आठवतं की आपल्याकडे हा ड्रेस आहे का, तो ड्रेस आहे का, ती साडी आहे का. ते तर आपण घालून मोकळे होतो, पण जेव्हा ते धुवून ठेवण्याची वेळ आहे, ते धुतले तर जातात ते, पण मग ते व्यवस्थित जागच्या जागी ठेवायचे. आणि मग ते सगळं करून झालं माझं. आणि मग मी आज एक नवीन गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते म्हणजे माझ्या लेकीचं अजून एक नवीन गोष्टीचं कलेक्शन. हे बघा, हे तिचे टॉयमध्ये तिला फक्त म्हणजे डॉल असो, गर्ल बॉय, खूप म्हणजे अतिशय प्रमाणात तिला आवडत असतं. म्हणजे इतकं ना सांगू नाही शकत. त्याचे म्हणजे ते घेतल्यानंतर जोपर्यंत त्यांचे हात पाय वगैरे तुटून मोकळे होत नाही तोपर्यंत ते काय मला ती फेकू देत नाही. हे बघा, तुम्हाला त्याचं ते कलेक्शन दिसतच असेल. हे रोजचं काम आहे. यांना मी सकाळी क्लीन करून खिडकीवर ठेवून देत असते, पण संध्याकाळी ती आल्यानंतर ते खाली येत असतात आणि मग ते रात्रभर इकडे तिकडे बेडरूममध्ये पडत असतात. मग सकाळी पुन्हा ती स्कूलला गेली की परत ते अरेंज करून ठेवायचं आणि मग पुन्हा तेच ते आपण काही करू शकत नाही. जास्त काही ती पसारा वगैरे करत नाही, फक्त तिला ते जवळ लागत असतात. तिला आवड आहे त्यांची. मग मी ॲक्च्युली या आठवड्यात म्हणजे भाजीपाला वगैरे आणला होता. माझा दर आठवड्याचाच असतो आणि मग मी भाजीपाला वगैरे आणला की मग ते व्यवस्थित अरेंज करून घेत असते, म्हणजे प्रत्येक कंटेनरमध्ये वगैरे वेगळ्या ठेवून वगैरे. नेक्स्ट कधीतरी मी तुम्हाला माझ्या फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करेलच. आता काही ते पॉसिबल नाही आहे. मग ते सगळं मी करत असते आणि मग ते वेगवेगळे म्हणजे कंटेनरमध्ये व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून वगैरे ठेवलं की मग ते रोजच्या स्वयंपाकाला आपल्याला घाई वगैरे होत नाही आणि हात घालतात सगळी वस्तू बरोबर भेटून जाते आणि स्वयंपाकही पटकन होतो, कंटाळा येत नाही आणि क्लीन केलेलं असतं. मग मी ते सगळं असं निवडून वगैरे मिरच्यांची वगैरे देठं वगैरे काढून ते एका बॉक्समध्ये भरली की मग मिरच्याही म्हणजे तुम्ही कितीही अर्धा किलो 1 किलो कितीही आणा, ते पण ते देठ वगैरे काढून जर एका बॉक्समध्ये भरून ठेवलं तर ते महिनाभरही टिकत असतात. मग ते मी सगळं करून घेते असं अरेंज वगैरे आणि मग फ्रीजमध्ये ठेवून देत असते. माझ्या घरातली जर सगळ्यात स्वच्छ वस्तू कोणती असेल तर ते माझं फ्रीज आहे, कारण ते आठवड्याला मी साफ करत असते. म्हणजे भाजीपाला वगैरे आणला की ते म्हणजे ठेवताना वगैरे ते क्लीन करत असते. आणि हे बघा, माझं आता इथे हे सर्व ठेवून झालेलं आहे. अशाने काय होतं, फ्रीजही क्लीन राहतं आणि म्हणजे रोजच्या रोज स्वयंपाकाच्या वेळेस आपली धांदल उडत नाही किंवा असं म्हणजे उशीर वगैरे होत नाही, सगळं वेळेवर होत असतं. नंतरची कामं आता काय आपण नंतर कधी ते म्हणजे चालूच असतात दिवसभराची कामं, पण ही जी स्वयंपाकाची कामं आहेत ती वेळेत होत असतात. आणि मग मी हे असं अरेंज वगैरे करून घेतलं सगळं काही आणि मग लागली पुढच्या कामांना. मग थोडंसं घर वगैरे झाडून घेतलं, गॅलरी वगैरे झाडून घेतली. गॅलरीत काय एवढा पसारा वगैरे नसतो माझा, फक्त झाडच असल्यामुळे पूर्वीचे फक्त खेळणी वगैरे असतात तिथे आणि झाडं असतात. पण जी काही धूळ आहे ते धूळ वगैरे थोडीशी साचलेली असते, म्हणून ते मग ते काय तेच पाय वगैरे घरात येतात, त्यामुळे ते क्लीन करून घ्यायला लागत असतं. आणि मग हे बघा, सदाफुलीचे फुलं तर रोजच येत असतात. गोकर्णाचे पण आता रोज एक फुल यायला लागले. बाकी मोगरा वगैरे ही फुलं 2-3 येऊन गेली आहेत, पण अजून एक 15-20 दिवस झाले अजून काही त्याला फुलं नाही आलेली आहेत. आणि जास्वंद वगैरे पण माझे येतात 2-2, 3-3 दिवसात 1-1, 2-2 फुलं येत असतात. आणि मग पुढचे कामं म्हणजे किचनचे, कारण सकाळी टिफिन वगैरे गेल्यानंतर किंवा मग सकाळी नाश्ता वगैरे झाल्यानंतर हे सगळं काही करत असते. सगळं नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग हे किचन वगैरे क्लीन करून घ्यायचं. भांडे व्यवस्थित रॅकला लावून झाले की मग किचन क्लीन करायला बरं पडतं. मग राहिलेली भांडी वगैरे सगळे स्वच्छ करून घेत असते. मला जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा मला म्हणजे पहिल्यापासूनच माझी इच्छा होती की मला एक म्हणजे मुलगीच, फर्स्ट चाइल्ड म्हणजे ही मुलगीच हवी आहे. कारण त्याचे मला मुलींची आवड पण आहे आणि म्हणजे मुलगी हाताखाली राहिली ना की ते वेगळंच काहीतरी सुख असतं. म्हणजे तिच्यासोबत आपण आपलं बालपण जगत असतो आणि मग प्रत्येक आपल्या कामात तिची लुडबुड वगैरे. आज तसंच काही ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हे बघा, इथे भांडे वगैरे क्लीन करून झाले माझे, पण मला नंतर आठवलं की अरे सगळं क्लीन करून झाल्यानंतर की अरे पिठाचा डबा आपल्याला क्लीन करायचा होता, म्हणून मग तोही
काढून घेतला आणि लागलीच त्याच्यावरही हात फिरवून घेतला. म्हणजे वेळच्या वेळी कामं होऊन जात असतात. आणि मग नंतर आम्हाला काही थोडीफार कामं करायची होती, तीही करून घेतली. आणि मग पूर्वीसोबत मला आज थोडा टाईम स्पेंड करायचा होता, कारण ती मला एका कामात मदत करणार होती. ते काय मी तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच ती आल्यानंतर. हाय फ्रेंड्स, मी आता आली घरी कन्याभोजन करून. मम्मा, मी तुला हेल्प करू? ओके, ठेव मग ते सगळं जागेवर ठेवतेस का? हो. म्हणजे मग आपल्याला नेक्स्ट टाइम तयारी करताना सगळं वेळेत भेटेल ना. आता मी कन्याभोजनला हे काय काय भेटले मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे बघा, हे आराध्याच्या मम्मीने दिलंय. दाखव बघू काय ते. हे माझे डॉल आहे. ओके. फेवरेट कलर पर्पल. ओके, किचन आहे का ते? आणि हे पण लाबुबू आहे, त्याचं नाव अयो. लाबुबू आहे. आणि तो पण पर्पल कलर आहे. आणि त्याची स्किन खूप कलर आहे, म्हणजे स्किनच कलर आहे त्याचं. ओके. आणि हे बघा, हे मला श्रीच्या घरी भेटलंय. काय ते? हे इरेझर आहे, पण ते साबण नाहीये. साबण नाहीये म्हणजे? ते आपण काय इरेझर आहे. हा, साबण eraser कुठून आहे. आला? आणि त्याचा कलर आहे येल्लो. ओके, किती आहेत ग ते? हे किती आहे सांगू? बघू. 4 आहे. ओके. एक रडायचं आहे, हा पण रडायचा आहे. आणि हा स्माइली करायचा आहे. आणि हा दात दाखवायचा आहे. कसा कसा दाखवणार आहे तो दात? रडणार कसा आहे? हे बघा, असा लागतो. ओ. हा पण सेम टू सेम भेटलं इथं. हे बघा, इथं हे एक आहे आणि इथं हे एक आहे. सेमच आहे. आणि हे मला मिष्टीच्या घरी भेटलं. काय ग ते? हे कानातले. ओ, इयरिंग्स. पण आणि तू तर त्याचे- नाही घालू शकत. हे बघा, हे त्याचा कलर आहे व्हाईट आहे, पण तू तर घालू नाही शकत. कारण की मला कानातले आहे. ओके, ते काढू नाही शकत ना आपण. जेव्हा आपण दुकानकडून जाऊला तेव्हा आम्ही कानातले काढून. तर अशा प्रकारे आता आमचं इथे म्हणजे स्टेशनरीचं सुद्धा आवरून झालेलं आहे व्यवस्थितपणे. अशा प्रकारे ती मला मदत करत असते प्रत्येक कामात. तर मग ठीक आहे, आता आमचा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आमच्या दोघींसोबत. चला तर भेटूया. बाय.